पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री तुकाराम महाराजांची गाथा, अभंग क्रमांक 181। अभंग असा आहे की ठाईची ओळखी येईल टाकू टाका सुखी, तुमचे जाईल इमान माझे कपाळी पतन, ठेविला तो ठेवा अभिलाषे बुडवावा, मनी न विचारा तुका म्हणे हे दातारा। अभंगामध्ये तुकोबाराय भगवंतालाच काही गोष्टी विचारतात। भगवंताचं अधिष्ठान असल्यामुळं हे सगळं जग उभं राहिलेलं आहे आणि जगताचं संगोपन करणं, प्रतिपाल करणं हे भगवंताचंच काम आहे। तुकोबाराय एका ठिकाणी म्हणतात की ब्रीद ज्याचे जगदानी, तो कसा आहे तर सगळ्या जगताचं परिपालन करणं हे त्याचं ब्रीद आहे, म्हणून भगवंतालाच त्याची आठवण करून दिली। आता त्या संबंधात थोडासा आपल्या मनात काय विचार आला तेही सांगू लागले। ठाईची ओळखी, कुणाची ओळख आहे तर जे जे काही तुम्ही आहात, कोण परमात्म्यालाच म्हणलं। तुमची कशी ते ठाईची, ठाईची म्हणजे स्थिर असणारी, किंवा दुसरी गोष्ट काय आहे की मुळाचीच। मुळातली गोष्ट तुमची काय आहे तर तुम्हाला ओळख आहे। कशाची ओळख आहे की हे सगळं जगत भूतमात्र सगळं जे काय आहे ते सगळे काय आहेत तर त्यांचं सगळ्या गोष्टीचं प्रतिपाल करणं हे तुमच्या ठिकाणचे काय आहे, ओळख आहे। हे तुम्ही काय करता तर सहज करता, कोणत्याही भूतमात्राला तसंच सोडून देत नाही। म्हणजे जो जो काही असेल तो आपल्याला वाटतं की आपल्याला भूक लागल्यावर आपण जेवलो, आपल्याला काही घ्यावं वाटल्यावर आपण हात पुढं केले किंवा हात पुढं करून दिले, चाललो, हे सगळ्या गोष्टी जरी वाटत असल्या आणि त्याचं कर्तृत्व भाव आपण घेत असलो तरी हे सगळं परमात्म्याच्या सत्तेतच असतं। देखवी ऐकवी एक नारायण, तोच सगळं करतो। त्याच्याशिवाय जर काही असेल तर कोणालाच काय करत नाही। म्हणजे असं सांगतात की डोळ्याची पापणीसुद्धा हलायची असेल तर तिथं भगवंताचीच सत्ता आहे। याचाच अर्थ या सगळ्या गोष्टी करण्याची ओळख त्यांच्याजवळच आहे। आता ती ओळख तुम्ही ठेवली, किंवा पुढं सांगितलं की ठाईची ओळखी येईल टाकू टाका सुखी। आता त्यांनी काय आहे की दुसऱ्या तुकड्यात येईल टाकू टाका सुखी असं एक काय केलं, मांडली, पण तो अन्वय कसा झाला की ठाईची ओळखी येईल टाकू। जर तुम्हाला ती ओळख टाकून द्यायची असेल तर टाकून द्या। मग त्याच्यासाठी कसं म्हणलं, टाका सुखी। सुखी याचा अर्थ खुशाल टाका, सुखासुखी टाका, आम्हाला त्याचं काही नाही। कारण का तर हे सगळं तुम्हीच सांभाळलं आहे, तुमच्यामुळंच आहे। जगताचा अधिष्ठान देऊन जगताची जी काही होत आहे ती सगळी जी स्थिती ते कोणामुळे तर तुमच्यामुळे। आपण असं म्हणतो नेहमी की हे जग सगळं आपल्या पुढं दिसतं, पण जे जे दिसतं त्यातले दोन भाग आहेत। कारण जे मुख्य आहे ते आहे ईशसृष्टी। ईशसृष्टीत ज्या गोष्टी झाल्या त्या मूलत आहेत, म्हणजे त्याच्यामुळं आकाश, वायू, अग्नी, पाणी, पृथ्वी हे मूळ आहेत। याच्यात तुम्ही आम्ही निर्माण केलं आहे काय? ह्याला घेऊन आपण काय निर्माण करू शकतो?
देवाचा पडलेला पाऊस, नदीतून वाहत असणारं पाणी, त्याला बांध घालून म्हणजे धरण घालून ते पाणी शेतीकडे वळवायचं हे आपलं काम आहे. पण धरणात पाणी आलं पाहिजे ना. धरणात पाणी येण्याकरता भगवंताचाच पाऊस पाहिजे, नदीच वाहिली पाहिजे. म्हणजे काही गोष्टी त्यांच्याच आहेत आणि सगळ्याच्या सोयीसाठी हे सगळं असतं. काय असतं, काही वेळेला एखादी व्यक्ती असती, त्याला आठवण करून द्यायची असेल तर त्याच्या प्रारब्धात जे दुःख असतं त्या दुःखानं गांजायला लागला की तो भगवंताची आठवण करतो. मुळात भगवंतानी त्याच्याकडं काय आहे लक्ष ठेवलं आहे, ओळखच आहे, पण तो दुरावला. मग दुरावल्याची आठवण करून देण्याकरता काही प्रसंग त्याच्यावर आणले. हे जसं होतं तसं सामुदायिक प्रारब्ध असतं की जे एकाच व्यक्तीचं नाही, अनेकाचं प्रारब्ध आहे. अनेक त्या ठिकाणी काय होतात की त्या प्रारब्धाने गुंततात, अनेकावर एकच प्रकारचं संकट येतं. तेव्हासुद्धा काय भगवंतानी सगळ्याची आठवण करून दिली. पण हे सगळं जसं तुमच्या ठिकाणी तुम्हीच सगळ्याचं काय प्रतिपाल करता. ह्यांच्यामध्ये आहे नाथरायांच्या हरिपाठात, सकळ जीवांचा करीतो सांभाळ. आता हा सगळ्या जीवाचा सांभाळ करणारा तोच आहे. मग एका व्यक्तीला सोडल का, तुझं मोकलीला ऐसे नाही, एकट्याला सोडल का, ह्याची मला खात्री ना. म्हणून तुम्ही जर काय असाल तर हे टाका सुखी. तुम्हाला जर येईल टाकू म्हणजे टाकता येत असेल तर खुशाल टाका. आता कोणाला सांगितलं हे भगवंताला. त्याने काय होईल तर दुसऱ्या तुकड्यात सांगतात, तुमचे जाईल इमान. इमान म्हणजे काय, प्रामाणिकपणा. तुम्ही जे काही ब्रीद धारण केले, तुमच्या ठिकाणी स्वकर्तव्य म्हणून जे धारण केले ते तुमचंच जाईल. आम्हाला काय आहे की आता काही न करता सुद्धा लोक देवाने आमचं असं करावं का म्हणतात. म्हणजे वास्तविक देवाने काहीच केलेलं नसतं, केलेलं असतं ते आपल्या कर्मानं. पण कधी कधी देवानं जर असं स्वतःचा प्रामाणिकपणा टाकून दिला आणि त्यांनी जर काय आहे की या सगळ्या जगताची जी काही आहे जबाबदारी ती जर त्यांनी सोडून दिली तर तुमचा जो प्रामाणिकपणा आहे तोच गेला ना. आता आपण पाहतो की जगत काय आहे, परिवर्तित आहे, सतत बदलते. पण संपलं का. माऊली जसं सांगतात की जातीनं नासे, बीज होये झाड, बीज मोडे बीज झाड होये, झाड मोडे बीजी सामाये, ऐसे कल्प कोडी जाये, परी जातीनं नासे. म्हणजे मग त्यांनी सांगितलं काय आहे की जसं आत्ता गाडगं दिसतंय ना, अशी किती गाडगी फुटली मागं, पण जात संपली का गाडग्याची जात राहते. हे ठेवायचं काम कोणाचं आहे, तुमचंच आहे. मग प्रत्येक वस्तूची जात संपवायचं काम तुमचंच. का संपवली, तुम्हालाच त्याचं काय असेल ते असेल. आता जसं आपण पाहतो की शेतीमध्ये निर्माण होणारी तणं म्हणजे गवत हे कितीतरी बदलत गेलं. अमुक एक गवत येत होतं, ते संपलं, दुसरं यायला लागलं, ते संपलं, तिसरं यायला लागलं. पण हे जरी संपले आणि दुसरी येत असली तरी कोणती गोष्ट अगदीच काय आहे निष्कारण निर्माण झाली असं नाही. काही असं एक छोटंसं झाड आणि त्याला काय आहे की इतकी पानं फुलं आहेत पण ती जमिनीलगतच असं असून सुद्धा औषधी. म्हणजे त्याचं पानं काढून त्याचा रस जर जखमेवर पिळला तर जखम बरी होते. त्याची फुलं खाल्ली तर जे काही मूत्राशयाचे रोग आहेत ते कमी होतात. म्हणजे मग हे सगळं विनाकारण तुम्ही केलंच नाही. म्हणजे जे काही असेल ते सगळं कसं केलं आहे तुम्ही, तर जे असेल त्याचा उपयोगच केला आहे. म्हणजे कोणतंही अक्षर मंत्राशिवाय नाही आणि कोणतंही झाड हे औषधाशिवाय नाही. हे काय आहे की एका ह्याच्यामध्ये सुभाषितामध्ये सांगतात की हे सगळं निर्माण केलं आहे ते उगीच नाही. मग ह्यातलं जर तुम्ही सगळंच काढून टाकायचं ठरवलं तर मग काय होईल, तर तुमचा जो काही आहे
ब्रीदवाक्य म्हणा किंवा प्रामाणिकपणा तो सगळा नाहीसा होईल. आणि मग माझे कपाळी पतन. आणि कोणी जर समजा असं झालं तर भगवंतावरची निष्ठाही कमी होईल ना. एखादी गोष्ट करण्यात भगवंतानी जर बाजूला सारली तर निष्ठा कमी होईल. असं एक सांगतात चरित्रामध्ये की यशोदा त्या कृष्णाला त्रासून गेली. काय करावं, हा सारख्या खोड्या करतो, सारखा खोड्या करतो. म्हणून काय केलं, गणपतीला नवस बोलले की माझ्या पोराला एवढं शांत कर, फार खोडकर येते, तुला आपलं काय आहे की भरपूर मी मोदक घेईन. आता ते झाले की 2-4 दिवस इतके शांत की उठले तरच उठायचे, उठवलं तरच उठायचे आणि झोपवलं की झोपायचे. अजिबात काही नाही, हा का चू नाही. तिला वाटलं गणपतीच्या नवसाचा फरक झाला. मग तिने निस्ते 21 असं काय आलं आहे, मोठा हारा भरून केले. आता गणपतीला मोठा नैवेद्य दाखवायचा, कारण त्याने पोरावर आमच्या परिणाम केला आणि पोरगं शांत झालं. म्हणजे या गणपतीचा किती सामर्थ्य शक्ती. आता त्याच्या ठिकाणी नेलं तिथं नैवेद्य दाखवायला, देव्हाऱ्यातलाच गणपती. आणि त्या सगळं ओझं नेऊन ठेवलं, नैवेद्याचं पाणी आणायला गेले तर मोदक एकही राहिला नाही. मग परत आल्यावर हे तिथंच बसलेले. अरे काय झाले मोदक इथले, मला काय माहीत. अरे तुला काय माहीत, तू इथं आहे की. आता संशय तर यायचा त्याच्यावर, पण एवढंसं बाळ एवढे कसं खाईल. मग तेही नको वाटायचं, ह्याच्यावर संशय घ्यावा तर असं कुठं शक्य आहे काय. अरे कृष्णा, तू नाही खाल्ले मला सुद्धा कळतंय, पण काय झालं सांग, असं का झालं. मग आता त्यावेळेस काय आहे, त्यांनी सांगितलं एक कोणीतरी होता मोठ्या पोटाचा आणि आला उंदरावर बसून आणि सगळं खाल्लं गेला. अरे असं कुठं होतं का. देव कुठं आला आणि त्यांनी नैवेद्य खाल्लाय, आत्तापर्यंत कधीतरी झालं का. आपण नैवेद्य दाखवतो ना आपणच खातो. देवानं नैवेद्य दाखवलं असं कुठं झालंय का. आता मी काय तुला खोटं सांगतो का. तुला हे बघ, मी त्याला बघितलं आणि त्या जे काही लागला गणपती हे खायला मोदक, मीच उचललं त्याला आणि टाकलं तोंडात. आता यशोदेला वाटणंच हेच काय विलक्षण बोलतोय असं. म्हणजे कर बरं आ केलं तर सगळं गणपती दिसायला लागले की. आता ती चक्रावली, म्हणजे तिच्या ठिकाणी आश्चर्य निर्माण झालं. आणि परत अजून काय केलं, नाही का नाही खाल्ले मी, बघ बरं दिसले का माझ्या ठिकाणी, नाहीत का नाही. म्हणजे हे करून सगळं काय आहे की आपण केल्याचं झाकलं. म्हणजे आता या सगळ्यामुळं असं जर झालं नाही तर गणपतीवरची निष्ठा कमी होईल. लोक गणपतीला मानायचेच नाहीत, कारण काय उपयोग आहे. म्हणून भगवंतानी त्याला मान ठेवला, त्याचं जे काय असेल ते त्याला ठेवलं. म्हणजे देवदेवता या सगळ्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहेत, तर श्रेष्ठ परमात्माच आहे. पण परमात्म्यानं जेवढ्या काही देवता कार्यरूपासाठी पुढं आणलेल्या आहेत त्यांचाही अपमान केला नाही, त्यांचंही ठेवलं. म्हणजे त्यांचं पतन होऊ दिलं नाही. आता दुसरी गोष्ट, माझे कपाळी पतन. वास्तविक पाहता काय आहे की पतन होणं म्हणजे आपलं नशिबाचं नष्ट होणं. आता भगवंतानी जर आपल्याकडं लक्ष द्यायचं सोडलं तर आपलं घरात आहे नाही ती संपल. कारण सगळं घर अतिशय सुखी नांदतं, त्याला भगवंताची कृपा आहे म्हणूनच. आणि भगवंतानी लक्ष काढून घेतलं तर काय होईल, कपाळी म्हणजे आता नशिबाचं पतन होईल. आता हे जर कसं आहे, याचं कारण काय, तर भगवंताचा प्रामाणिकपणा जर बाजूला गेला तर माझी अशी अवस्था होईल. म्हणून देवा, तुझी जी काय मूळची ओळखी आहे ती ओळखी टाकू नको असं त्यांना म्हणायचं आहे. तू जर खुशाल टाकली तर आमचं काय आहे, पतनच आहे. ठेविला तो ठेवा, अभिलाषे बुडवावा. आता त्याला काय आहे, पुढं त्यांनी दाखवून दिलं की एक उदाहरण आहे. उदाहरण काय आहे की एखादा काय मनुष्य आहे आणि त्याने काय केलं की आपल्या घरात फार सुरक्षा नाही,
म्हणून काहीतरी ऐवज होता, पैसे अडके म्हणा किंवा सोनं नाणं म्हणा. मग ते एक जण चांगलं घर होतं त्याच्या घरी नेऊन ठेवला, की आता तुमच्या घरी सुरक्षित राहील, हे ठेवा तुमच्यात. मग आता त्याला त्यांनी सांगितलं की ठेवीला तो ठेवा. हे ठेवा म्हणजे काय आहे, काय त्याचं जे साठा असेल, धन असेल किंवा दागदागिने असतील, हे सगळे काय केले, त्यांच्या घरी ठेवले. पण अभिलाषे बुडवावा. पण ह्याला अभिलाषा झाली, कोणाला, ज्याच्या घरी ठेवलं त्याला, आणि त्याने काय केलं, नाकबुलीला आला. आता काय आहे की तू ठेवलंच नाही, तू कशाला आलाय आमच्यात, तू कशाला ठेवशील, तुझं ठेवून घ्यायचं आमचं काय काम आहे. असं करून काय केलं, अभिलाषा निर्माण झाल्यामुळं त्याचं जे आहे ते बुडवलं. आता हे जसं एक उदाहरण दिलं आहे, तसा तो आहेस की तुझ्या ठिकाणी तुझी जी काही ओळख आहे आमच्याबद्दल झालेली, त्यामुळं आमची निष्ठा आहे, आणि ती निष्ठा सगळी बुडून जाईल. कारण का, तू सगळं काय केलं, त्या निष्ठेलाच बाधा आणली. निष्ठा कशावर आहे, तर निष्ठेची जागा आमच्या ठिकाणी जी आहे ती मुळात तू जे काय आमच्यासाठी करतो त्यामुळे. म्हणजे आत्तापर्यंत आपल्याला काय आहे की सगळं भगवंत करतो, हे ज्याच्या ध्यानी मनी येतं त्याची निष्ठा भगवंतावर परिपूर्ण राहते. पण जर ते भगवंताने करायचं सोडून दिलं तर निष्ठा जाईल ना. म्हणजे निष्ठा हा ठेवाच आहे, आणि तो ठेवा आम्ही तुझ्याकडे ठेवला आहे, ती निष्ठा. आणि ती जर काय आहे तो बाधित केली तर मात्र काय आहे, संपेल. म्हणजे काही वेळेला काय असतं की एखादी जी गोष्ट असते ती कशी असते, टिकवावी. जसं भगवद्गीतेत सांगितलं, लोकेस्मिन द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ. फार पूर्वीपासून आहे. कोणत्या निष्ठा आहेत, तर कर्ममार्गाची आणि ज्ञानमार्गाची ही निष्ठा आहे. निष्ठा म्हणजे तूच ठेवलेत हे. आता कर्ममार्गातनं फळ मिळालं नसेल तर कोण कर्ममार्ग पुन्हा स्वीकारेल. ज्ञानमार्गाचं फळ नाही मिळालं तर कोण ज्ञानमार्ग स्वीकारेल. याचं कारण काय, तर हे जे तुझ्याकडून येतं आहे, कारण हे तुझ्याजवळचंच आहे, हे दोन्ही मार्ग तूच आणलेत पुढं, आणि तूच जर सोडून दिले तर ह्याच्यावरची निष्ठा संपल. म्हणजे आमची निष्ठा बुडवली तू. हे जर झालं तर काय करावं, त्याच्याकरता हे सगळं तुझ्यामुळं होतं आहे. तूच सगळ्या गोष्टी करण्याकरता जे काही आम्हाला आधार दिला आहे त्या आधारानं आमच्याजवळचं काय आहे पुढं चालतं आहे, आणि तोच तो आधार काढून घेतला तर आमचं पतनच आहे. मनी न विचारा तुका म्हणे हे दातारा. आता त्याबद्दल भगवंतालाच काय केलं, पुन्हा विचारलं की हे सगळं असं होईल, ह्याचा तुम्ही कधी विचार केला का? तुमच्या ठिकाणी ह्याचा विचार आला आहे का की आपल्यामुळं काय होईल, आपण जर ह्या सगळ्या गोष्टीतनं बाजूला निघालो तर काय होईल. जसं भगवंतानी काय केलं की गोकुळातल्या लोकाला इंद्राची पूजा करू नका, ह्या गोवर्धनाची पूजा करा असं म्हणलं. पण त्या इंद्राला राग आला आणि त्याने पाऊस सोडला, मोठा धो पाऊस. त्याला सांगतात हत्तीच्या सोंडेसारखे थेंब पडायला लागले, पाणी झालं, जलमय झालं. आता हे सगळं करायला लावणारा तोच आहे का नाही. मग ह्या सगळ्यांचं रक्षण करणारा कोण आहे, त्यांनीच करावं लागेल ना. मग एवढं सगळं तो करायला, आता आमची जी काय पूर्वीचं चालू होतं चालीरीत ती सगळी तो मोडली. मग आता रक्षण कर. त्याच्याकरता काय केलं, गोवर्धन उचलला आणि सगळ्याला त्याच्या खाली आणलं. आता वास्तविकता पर्वत आहे, किती माणसं काय असलं तर कसं उचलल. पण खेळ केला, तुम्ही सगळे काठ्या लावा ह्याला. आता हा उचललाच कसा, हा मुळात भाग आहे. आणि त्या सगळ्याने काठ्या लावल्यावर हा थांबला. मग काही होतेच, आम्ही म्हणले दमाय लागलो इथं. काठीचं ओझं एवढं मोठं, काठी पेलती का डोक्यावर पडतंय का, आणि तू करंगळी लावली होय. तुझ्या करंगळीने काय व्हायचं आहे, आमच्या काठ्याने एवढं सगळं धरलं आहे तर. आणि मग ते म्हणले घेतो काढून, आणि घ्यायला गेलं की खाली यायला लागलं ना. म्हणजे मग सगळं तूच करतोय का नाही.
मग हे तू मनात विचार कर की मनी न विचार ह्याचा कधी विचार तुमच्याजवळ आला नाही आणि तुम्ही असं करता, म्हणजे मग हे सगळं असं होईल का? भगवंत सगळ्याच आपली ओळख जगताच्या संबंधातली काढून घेईल का? तर कधीच घेणार नाही. पण शेवटी तुकोबारायच्या मनात आलं असं जर झालं तर म्हणून त्यांनी शेवटी त्यांना एक नाव दिलं. तुम्ही कोण आहात? तर तुका म्हणे हे दातारा, तुम्ही दातार आहेत. म्हणजे तुम्ही दाता कोणाला म्हणायचं? तर जो देत असतो. कोण देतो? तर जो देतो त्याच्या ठिकाणी जी देण्याची वस्तू आहे ती कधीच कमी पडत नाही, तोच दाता असतो. दाता जर एखादा झाला, आता ते ह्याच्यामध्ये उदाहरण आहे नाटाच्या अभंगात, की काय केलं, एक दासी होती आणि ते राजाच्या घरी काय करायची, कामाला जायची आणि तिला तिथनंच वाढून यायचं. त्यामुळं रोजचं जेवण ते ह्याच्या राजाच्या घरच्या पदार्थाचंच. आता ते आणलं ताट वाढून, पण तेवढ्यात आला पाहुणा घरी, मग आता त्यातलंच वाढावं लागलं. मग त्याने काय आहे, घरात राजाच्या घरी केलेलं कधी हे केलं ते केलं, ह्यातला तुकडा त्यातला तुकडा त्यातला तुकडा ते राणीने वाढून दिलेला. आता त्याच्यात एक धपाट्याचा तुकडा आलेला आणि ही जेवायला बसला ती तुकडा खाल्ला, वाढावं म्हणला अजून. आता वाढावं म्हणल्यावर कुठलं आलंय, दासीचा पाहुणेरू. आता तिचा पाहुणा आलेला तेवढंच तिच्याजवळ, त्याच्यापेक्षा जास्त कुठं आहे तिच्याजवळ. त्याच्यामुळं काय झालं की हे सगळं जसं तिथं कठीण होतं, पण तू तसा दाता नाहीस. तू कसा आहे, तू समर्थ आहेस, तुझ्याजवळ काही कमी अशातला भाग नाही. म्हणून तर भगवंताला समर्थ म्हणतात, की सगळ्या गोष्टीत त्याच्याकरता तुका म्हणे हे दातारा. तू दातारा आहेस, तेव्हा हे सगळं आहे तेव्हा आमची ओळख ठेव आणि आमच्या ओळखीला टाकू नकोस. आता हे जर झालं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, माझे कपाळी पतन, माझं काय आहे, पतन होईल. माझ्या नशिबाला जे काय आहे ते सगळं नष्ट होईल. दुसरा अभंग आहे 182 क्रमांकाचा. तुझे वर्म ठावे माझ्या पडियेले भावे, रूप कासवीचे परी धरुनी राहिलो अंतरी, नेदी होऊ तुटी मेळवीन दृष्टादृष्टी, तुका म्हणे देवा चिंतन हे तुझी सेवा. या अभंगात सुद्धा भगवंताचं आणि भक्ताचा कसा संबंध असतो हे दाखवायचे. आता मुळात भगवंताकडं पाहत असताना त्याने सांगितले की तुझे वर्म ठावे, तुझं काय वर्म आहे, देव आपलासा कसाने करता येतो ते वर्म आहे. उगीच देवा ये रे माझ्याकडं, दे रे मला भेट असं म्हणल्याने देव येतो असं भाग नाही. मग काय कारण आहे, त्याला भाव कारण आहे. मग त्याच्याकरता सांगितलं की माझ्या पडियेले भावे, माझा भाव, माझ्या भावानं तुला काय केलेलं आहे, मी पक्क करून ठेवलेलं आहे. तू कसा आहेस त्याची आम्हाला माहिती झाली. आता तू कसा आहेस तर तो भावाचा भुकेलेला आहेस. तुझ्याजवळ भाव असला की सगळ्या गोष्टी आहेत, हे तुझं वर्म आहे. म्हणजे देव जर आपलासा करायचा असेल तर मग कसं झालं, तर भावनेनेच, म्हणजे भावबळे आकळे एरवी नाकळे, करतळी आवळे तैसा हारी. हातात आवळा जसा बघावा तसा भगवंत हाताला येईल. ते कधी, तर भावनेनं. भावच मुळात असला पाहिजे. मग भाव हे तुझं वर्म आहे आणि त्यामुळं मी आता काय करायचं, तुझ्याकडं लक्ष ठेवलं. रूप कासवीचे परी, मग कसं घेतलं, तर कासवीसारखं. कासवी काय करते, तर जे जे काय असेल ते आपलं काही संकट काळ आला म्हणलं की सगळं घेते अंगाखाली. काही ठेवत आहे, म्हणजे बाहेर मान ठेवत नाही, पाय ठेवत नाही, शेपूट ठेवत नाही, आकसून घेते. कशासाठी, तर काही धोका होऊ नये म्हणून. तसं तुझ्याजवळचं जे काय असेल ते धरूनी राहिलो अंतरी. त्यामुळं हा भाव मी अंतःकरणात ठेवला आहे, बाहेर नाही. जसं कासवीने आपले अवयव बाहेर नाही काढले, तसे मी सुद्धा माझा भाव बाहेर नाही काढला.
माझा भाव बाहेर काढला असता तर अन्य गोष्टीकडे गेला असता. तो तिथंच ठेवला. धरूनी राहिलो अंतरी. तो भाव माझ्या अंतःकरणातच मी सांभाळलेला आहे. नेदी होऊ तुटी. आता काही झालं तरी तूट होऊ द्यायची नाही. कशाची तूट होऊ द्यायची नाही तर भावाबद्दलची तूट होऊ द्यायची नाही. भाव जो आहे तो एकरूपतेने ठेवायचा. मग आता त्याला जसं अगोदर कासवीचं उदाहरण दिलं तसं दुसऱ्यांदाही धरलं की मेळवीन दृष्टादृष्टी. कासव जसं देवापुढं असतं ते काय करतं तर देवाची दृष्ट आपले दृष्ट एक करतं. तसं आहे. म्हणजे भगवंताच्या कोणत्याही मंदिराच्या पुढं कासव असतं. याचं कारण काय तर देवाची न माझी दृष्टादृष्ट एक हो. कासवाची दृष्टी जशी त्याला कूर्मदृष्टी म्हणायचं. मग कूर्मदृष्टी जशी आहे तसं तुमची माझी दृष्टी एक हो. म्हणून मी त्याच्यासारखं आहे. आता त्यांनी बाकीचं सगळं केलं तरी भगवंताच्याकडंच लक्ष ठेवून राहिले. त्यांना काय आहे की जे असेल ते अंतःकरणात ठेवल्यामुळं भगवंताच्या दृष्टीला दृष्टी मिळवायची हे सगळं ठरवलं. तुका म्हणे देवा. आता काय आहे तर हे सगळं करण्यासाठी म्हणजे तुमचं जे वर्म आहे, कोणतं वर्म की भाव जो आहे त्या भावानं देव जिंकला जातो, हे जे वर्म आहे ते कसं कसं करीन मी. तुका म्हणे देवा. मग त्याला दाखवलं चिंतन हे तुझी सेवा. मी चिंतन करीन तुझं. चिंतनाने काय होईल माझा भाव वाढेल आणि माझा भाव जागृत राहिला की तू माझ्या ठिकाणी येशील. कारण तुझं ते वर्म आहे, भावानंच तो बांधला जातो. म्हणून मग हे मी नेहमी करीन. मग त्याच्यासाठी चिंतन हे तुझी सेवा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट देवाची सेवा कोणती तर देवाचं चिंतन करणं हीच सेवा असते. याच्याशिवाय दुसरं काही नाही. आता हे चिंतन सुरू झालं की भाव वाढलाच. कारण भावाशिवाय चिंतन कोण करते. कोणती गोष्ट चिंतनाला घ्यायची असली तर भगवंताचा भाव असावाच लागतो. मग हे देवाला समजून सांगितलं की तुझी जी काय आहे ती माझ्या ठिकाणी एकरूपता राहावी म्हणून मी भाव धारण केला. आणि त्यामुळं मला तुझं वर्म कळून आलं की भावनेशिवाय देव एक येत नाही. मुख्य ह्याला भावच कारण आहे. मग भावाशिवाय नाही. भक्ती जरी झाली तरी भावाव्यतिरिक्त भक्ती नसते. भावे विन भक्ती. भक्ती अशीच नाही की भाव्याशिवाय भक्ती काय उपयोगी. तेच मी आता शिकलेलो आहे आणि त्यामुळं माझा भाव तुझ्या ठिकाणी पक्का राहिला. तो भाव पक्का राहण्याकरता मी सतत चिंतनाची सेवा करत राहिलो. तुझं चिंतन करणं हीच तुझी सेवा आहे. आणि झालं की तू त्यामुळं आमच्यासारखा होशील. कारण तुझं वर्म कोणतं आहे हे आम्ही आता जाणलेलं आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.